नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांच्या या लाईव्ह क्लासमध्ये सरचे स्वागत करतो. आज आपण 10th क्लासचा पहिला चॅप्टर घेणार आहोत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स an equation which contain two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variables. Linear equation in two variables ax plus by plus c equals to 0 is the general form of the linear equation in two variables. Ax plus by plus c equals to 0 is the general form in of a linear equation in two variables. A comma b comma c are real numbers. A comma small alphabet a comma b comma c are real numbers and a comma b are not equal to 0 at the same time. ओके, आपण हे लेक्चर सर्व महाराष्ट्रातील जे मराठी मीडियमला किंवा सेमीला मुलं बसलेले आहेत त्यांच्यासाठी घेणार आहोत. बरेच असे क्वेश्चन आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये घेणार आहोत. जर तुम्ही बघितलं तर प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आता मी डायरेक्टलीच तुम्हाला या बॉक्समध्ये भरून देणार नाही. हे बॉक्स डायरेक्टली आपण भरणार नाही, तर मी तुम्हाला सोल्युशन देणार याचं किंवा नेमकं किमती या बॉक्समध्ये आल्या कशा आणि कुठून आल्या. तर बघा, इथे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. बघा, तुम्हाला इक्वेशन तुम्ही सगळ्यांना बघितले. मी ह्याला थोडंसं छोटं करून घेतो जेणेकरून मी तुम्हाला हे इक्वेशन चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकेल. ओके, बघा तुमच्या पुढे इक्वेशन आहे. बघा, इक्वेशन काय दिले बघा, 5x राईट. ओके, आपण सॉल्व करून घेऊया. 5x प्लस 3y 5x प्लस 3y इक्वल्स टू 9 अँड ओके 2x मायनस 3y इक्वल्स टू 12. दोन इक्वेशन दिले तुम्हाला. दोन इक्वेशन कुठले, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत. ओके, तर बघा याचं उत्तर काढायचं कसं. 5x प्लस 3y इक्वल्स टू 9 याला इक्वेशन नंबर 1 द्या. पुढे 2x मायनस 3y इक्वल्स टू 12 इक्वेशन नंबर याला 2 द्या. ओके, आता इथे बघा, इथे आपल्याला लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड 2 दिसत असेल. बघा, सिंपल आहे. ऍड इक्वेशन 1 अँड 2. आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 ची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 ची काय करायची, बेरीज. 5x अधिक 3y बरोबर 9 करायचं आहे, अधिक 2x वजा 3y बरोबर 12 करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला इथं दिसत असेल की आपण त्याच पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी करणार आहोत. इथं प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल झाले राईट. 5x प्लस 2x 7x इक्वल्स टू 12 प्लस 9 किंवा 9 प्लस 12 21 करा. आता 7 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचा संबंध असतो, म्हणजे गुणाकाराचा संबंध असतो. 7 इकडे गुणाकारात आहेत, तिकडे गेल्यावर भागाकारात जातील, म्हणजे x बरोबर 21 छेदस्थानी 7 येईल आणि x ने 7 ला भाग जातो. बघा, x ने 7 ला काय जातो, भाग जातो. तर आपण भाग घालून बघूया. 1 मिनिट. बघा, ओके, आपण 7 ने 21 ला भाग घालू. 7 1 6 7 14 7 3 21 येते. x बरोबर तुम्हाला किती भेटणार आहे, 3 भेटणार आहे. म्हणजे इथं x ची किंमत तुम्हाला 3 भेटली. मग तुम्ही इथं लिहून टाकू शकता. बघा, आता इथं काय लिहायचं, बेरीज करायची, कॅन्सल झाले तुमचे. ओके, हे कॅन्सल झाले. 5x 2x 7x आणि इथे येणार आहे 21 छेदस्थानी 7 आणि 7 त्रिक 21, म्हणजे इथं बॉक्स मध्ये किती येणार आहे, 3 येणार आहे. x ची किंमत 3 आली. आता त्याच पद्धतीने आपल्याला अजून पुढे सोडवायचे. बघा, आता इथं आपल्याला प्लेस x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 1 मध्ये, म्हणजे पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर किती मध्ये पुट करायचे आपल्याला, 1 मध्ये. ओके, 1 नंबरचं इक्वेशन काय आहे आपल्याकडे, बघा इकडे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. 5x प्लस 3y इक्वल्स टू 9. आपल्याला x ची किंमत निघलेली आहे. x ची किंमत किती आहे, 3 आहे.
ठेवून द्या 5 गुणवले 3 अधिक 3y बरोबर 9 राईट मीन्स 5 into 3 plus 3y equals to 9 5 3 जा 15 plus 3y as it is 9 as it is इकडे 15 प्लस मध्ये आहेत ऑपोजिट साइडला गेल्यानंतर मायनस मध्ये जातील मीन्स 3y equals to 9 minus 15 9 minus 15 6 3y equals to 6 and हे 3 इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे गेल्यावर भागाकारात जाईल y बरोबर 6 upon 3 3 2 जा 6 म्हणजे तुम्हाला y equals to 2 किंमत भेटली आहे y ची किंमत किती भेटली 2 मग इथं ठेवून द्या इथं 3 टाका 3 इकडे 15 ओके इकडे -6 सॉरी इथं पण -6 येणार आहे मायनस इथं मायनस कारण की 9 minus 15 होत नाही तर 15 minus 9 म्हणून बिगेस्ट नंबरचं साइन द्यायचं मग इथे -6 इथं -2 आणि ते आपल्याला 3 भेटली होती x ची किंमत आणि इथं -2 भेटणार आहे ओके या पद्धतीने तुम्हाला हे काय करायचे ते बॉक्स भरायचे नुसते बॉक्स भरून चालत नाही तर उत्तर आलं कसं हे सुद्धा आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आपल्याला x ची किंमत भेटली या 3 and y ची किंमत भेटली -2 या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे होते बघा पूर्ण आपण सिलेबस आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 आपण आता सुरू केलेला आहे आणि या पद्धतीनेच आपण बाकीचे सर्व प्रश्न तुम्हाला मी समजून सांगणार आहे आपण वळूया पुढल्या प्रश्नाकडे पुढे प्रश्न काय दिले बघूया ओके बघा क्वेश्चन नंबर दुसरा आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन आपण घेणार आहोत बघा त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन काय दिलं इक्वेशन नंबर क्वेश्चन नंबर 1 3a plus 5b equals to 26 and a plus 5b equals to 22 दिलेला आहे राईट आता सिंपली आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे ओके बघा काय दिलंय उत्तर लक्षात घ्या 3a plus 5b equals to 26 ला ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाका पुढे a plus 5b equals to 22 इक्वेशन नंबर ह्याला किती द्या 2 द्या ओके ह्याला इक्वेशन नंबर किती द्यायचे 2 आता काय करायचं इथं बघा 5b आहे सबट्रॅक्शन केल्यावर 5b कॅन्सल होईल आपल्याला ह्याच्यावर a आणि b च्या किमती काढायच्या इक्वेशन नंबर देऊन टाकले दिले ओके पुढे या सबट्रॅक्ट काय करायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 करायचं 1 and 2 करायचं ओके सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 करायचं मग इथे सिंपल आहे 3a plus 5b equals to 26 minus a plus 5b equals to 22 सबट्रॅक्शन करून घ्यायचं चला 5b कॅन्सल झाली 5b मधून 5b गेले कॅन्सल 3a minus a 2a 3a मधून 1a गेला 2a राहिले इक्वल साइन ऍज इट इज 6 minus 2 4 2 minus 2 0 म्हणजे 4 आलं हे गुणाकारातले इकडे भागाकारात जातील a equals to 4 upon 2 2 2 जा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली हो a equals to 2 भेटलं तुम्हाला राईट a equals to 2 भेटलं a ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2 सिंपल आहे बघा पुढे मी काय करतोय आता पुट धिस व्हॅल्यू a equals to 2 आले मीन्स पुट these values in equation 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून द्यायची इक्वेशन नंबर 1 काय आहे बघा 3a plus 5b equals to 26 आहे राईट याची व्हॅल्यू 2 आहे ठेवून द्या 3 into 2 plus 5b as it is equals to 26 3 2 जा 6 plus 5b equals to 26 हे प्लस मायनस मध्ये न्या 5b as it is equals to 26 minus 6 equals to 5b equals to 26 minus 6 20 आणि पुढे करायचं हे गुणाकारातले भागाकारात जातील b equals to 20 upon 5 5 4 जा 20 आणि b equals to 4 राईट a ची किंमत 2 भेटली आणि b ची किंमत किती भेटली तुम्हाला
4 भेटली. ए ची किंमत 2 आणि बी ची किंमत 4. त्याच पद्धतीने बाळांनो आपण दुसरं गणित सुद्धा सोडवणार आहोत. दुसरं गणित काय दिले बघा. x plus 7y equals to 10 and 3x minus 2y equals to 7. आता गणित आपण सोडूया. त्याला नंबर देऊन टाका. x plus 7y equals to 10 इक्वेशन नंबर 1 and 3x minus 2y equals to 7 इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. राईट. आता पुढे या. चला काय करायचं बघा. इथे 7y आहे आणि इथं -2y आहे. आता ह्याला आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवावं लागेल. मी हेच गणित थोडंसं दुसऱ्या पेजवर घेणार आहे. तर ठीक आहे, काय अडचण नाही. आपण कुठपर्यंत सोडवायला येते ते बघूया. ओके, बघा हेच गणित आपल्याला इथे सोडवायचं. आता x plus 7y equals to 10 दिलेला आहे. 3x minus 2y equals to 7 दिलेला आहे. इथे सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन केलं तर काहीच कॅन्सल होत नाही. तर काय करायचं बघा. ह्या इक्वेशन नंबर पहिल्याला 2 ने गुणायचं आणि इक्वेशन नंबर 2 ला 7 ने गुणायचं. राईट. बघा मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय कशाने 2 ने. इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ला 2 ने गुणायचं. बघा मग ह्या 2 इन ब्रॅकेट 3x minus 2y equals to 7 गुणून घ्या. चला 2 3 जा 6x minus 4y equals to 7 2 14. ह्याला इक्वेशन नंबर किती देणार तुम्ही 1 देणार. ओके, इक्वेशन नंबर किती द्यायचे त्याला 1 द्यायचं. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय कितीने 7 ने. ओके, मी आता सांगितलं इक्वेशन नंबर 1 ला 2 ने गुणायचं, इक्वेशन नंबर 2 ला 7 ने गुणायचं. का गुणायचंय ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. घ्या इक्वेशन नंबर 2 काय आहे त्याला 7 ने गुणा. इक्वेशन नंबर 2 आहे 3x minus 2y equals to 7. ओके, 7 3 जा 7 21x minus 7 2 जा 14y minus 7 7 जा 49. इक्वेशन नंबर ह्याला किती द्या, सॉरी इथे 3 इक्वेशन द्या आणि इथे 4 नंबर द्या. पुढे या. आता इक्वेशन नंबर 3 इथं एक मिनिट इथे इक्वेशन नंबर 1 लिहायचं होता. मी हेच लिहिले. एकच मिनिट, थोडंसं रॉंग झालं आपलं. बघा एक मिनिट मी डबल हे करतो. तुम्हाला पूर्ण आपल्याला डबल हे करावं लागेल. इथे बघा इथे आपल्याला मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2 ने करायचे. 2 एक मिनिट 2 मल्टिप्लाय बाय x plus 7y equals to 10. राईट. आता बरोबर आलं. 2 into x 2x plus 2 into 7 14y आणि 20. इक्वेशन नंबर ह्याला 3 द्या. मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 7. 2 by 7. 7 into 3x minus 2y equals to 7. 7 21x minus 14y equals to 49. इक्वेशन नंबर 4 द्या. इथे बघा इथे प्लस 14y आलं, इथं मायनस 14y. ऍडिशन करून टाका. मायनस 14y प्लस 14y गेट कॅन्सल होऊन जाते. मग ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन नंबर 3 and 4 करायचं. 3 and 4. 3 नंबरचं काय आहे 2x plus 14y equals to 20 plus 4 नंबरचं 21x minus 14y equals to 49. ओके, या पद्धतीने. आता 14y गेट काय झाले कॅन्सल झाले. 2x आणि 23x equals to as it is 9 x equals to 23 कडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावर भागाकारात जाईल. बरोबरला बरोबर 69 upon 23.
23 दिवशी 23 त्रिक 69. ओके 23 3 69 मीन्स x इक्वल्स टू 3 आलं तुम्हाला. x इक्वल्स टू किती भेटले 3 अँड y इक्वल्स टू किती भेटलं होतं आपल्याला. सॉरी x ची किंमत काढली y ची किंमत काढायची. एकच मिनिट बघा x ची किंमत काढली y ची किंमत काढायची. पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 3 इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू. इक्वेशन नंबर 3 काय आहे बघा आपल्याकडे काय आहे इक्वेशन नंबर 3 2x plus 14y इक्वल्स टू 20. आता आपल्याकडे x ची किंमत आहे. x ची किंमत आपण किती काढली 3 काढलेली आहे. ठेवून द्या 2 × 3 + 14y इक्वल्स टू 20. इकडं 3 2 6 + 14y इक्वल्स टू 20 आणि इकडे 14 ॲज इट इज प्लसचं मायनस मध्ये जाईल 20 - 6. ओके 20 - 6 इक्वल्स टू 14y इथे 14 गुणाकारातले भागाकारात नाही y इक्वल्स टू 14/14 अँड y इक्वल्स टू 14 1 जा 14 y इक्वल्स टू 1 राईट. x इक्वल्स टू किती भेटलं 3 अँड y इक्वल्स टू 1 भेटलेला आहे. या पद्धतीने तुम्ही सर्व गणिते सोडवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सर्व एक्झाम्पल सोडविता येतात. या चॅनलवरती आपण 8वी स्कॉलरशिप 8वी NMS वर्ग 4थी स्कॉलरशिप वर्ग 7वी स्कॉलरशिप आणि वर्ग 1ली ते 10वी गणिताचा ऑल सिलेबस आपण या चॅनलवरती घेणार आहोत. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण सिलेबस तुम्ही तुमच्या वहीमध्ये जेवढे एक्झाम्पल तुम्हाला शिकवले ते वहीमध्ये एकदा उतरून घ्या. परत व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला सर्व एक्झाम्पल समजतील. व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील एक्झाम्पल घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.